How do you got this idea about this project? थँक्यू. जेव्हा आम्ही हे केलेलं म्हणजे जी आयडिया आम्हाला ऑन द वे मिळाली. मी AWS जे किंवा बाकीचे जे क्लाउड सेक्टर आहे त्याचा जेव्हा स्टडी करत होतो तेव्हा त्याचे म्हणजे क्लासेस किंवा ट्रेनिंग्स असे गोईंग ऑन म्हणजे होत होते जे सर्टिफिकेशनसाठी लागत होते. मग त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे बिल्ड करताना ते एक डायग्रॅम क्रिएट करत होते. मग फर्स्टली डायग्रॅम्स क्रिएशन करत होते, त्याच्यानंतर ते डायग्रॅम्सला परत अल्टरनेट करत होते. त्याच्यामध्ये जे एरर्स किंवा असेल ते मॅन्युअली सगळे फाइंड करत होते. मग माझी आयडिया असे आले की मला हे मॅन्युअल टास्क आपण ऑटोमेट करू शकतो का, की जर आपण ऑटोमेट केला तर बऱ्याच इंडस्ट्रीचा वेळ वाचेल. परत जे बिगिनर डेव्हलपर्स आहेत आत्ता म्हणजे जे करंटली आत्ता स्टेप इन करायला आहेत ह्याच्यामध्ये क्लाउड सेक्टरमध्ये, तर त्यांना असा आयडिया नसते की त्यांना फक्त माहीत असते की आपल्याला असा सर्व्हर क्रिएट करायचा आहे, पण कसा करायचा किंवा प्रत्येक सेक्टरचा कसा करायचा, प्रत्येक वेगवेगळ्या क्लाउडचं प्रत्येक कॉन्फिगरेशन जसे वेगळे असते त्या प्रत्येक कॉन्फिगरेशनला अटॅच राहून किंवा त्याला बिलॉंग होऊन कसं आपण त्याच्यामध्ये फॉरवर्ड करायचं तर ते समजत नाही. म्हणून आम्ही काय केलेलं, आमच्यात एक विचार आला की दोघांमध्ये की आपण त्या जे डायग्रॅम जे क्रिएट करतच होतो आपण, तर ती डायग्रॅमला डिरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण क्रिएट करू शकतो का. तर आता बरीच AI टेक्नॉलॉजीज करंटली गोईंग ऑन आहेत ज्याच्यामध्ये असे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ कोड असे जे टूल्स आहेत जे प्रोव्हाइड केले जातात आधीपासूनच इंडस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये पण बऱ्याच रिसर्च वर्क झालेलं होतं आधीपासून, ते रिसर्च वर्क आम्ही फॉलोअप केलं. परत त्याचा जे स्टडी केला, असे रेफरन्सेस जे असे मॉडेल्स कोणते आहेत जे असे कोड क्रिएशन करतील किंवा जे असे कंटेनराइज्ड जे सोल्युशन्स आहेत ते कुठे मिळतात का असं शोध घेतला आणि त्याच्यावरूनच आम्ही असा आयडिया फॉलोअप केला आणि त्याच आयडियानं गोईंग ऑन केलं आम्ही आणि ह्याच डिरेक्शनमध्ये आम्ही त्या आयडियाला आम्ही सक्सेसफुल करत राहिलो. या सो म्हणजे बेसिक आयडिया असा होता की सुमितला पहिल्यापासूनच म्हणजे ही आयडिया त्याच्यापाशी होती की असं काहीतरी म्हणजे क्लाउडच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या डोमेनमध्ये काहीतरी ऑटोमेशन करायचं आहे म्हणून. आणि त्यानंतर जेव्हा हॅकथॉनचं म्हणजे न्यूज आली की गिग्स फॉर गिग्स आणि वल्चर हॅकथॉन अरेंज करतायत म्हणून, मग त्यावेळेस म्हणजे फॉर्च्युनेटली त्या हॅकथॉनच्या थीम्स आणि जी आयडिया होती पहिल्यापासून तर त्या बऱ्यापैकी मॅच होत होत्या आणि म्हणजे त्यातूनच म्हणजे ही आयडिया पुढे नेण्याचा म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन भेटलं की ठीक आहे, ही आयडिया आपण हॅकथॉनमध्ये प्रेझेंट करू शकतो.